जय हिंद विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, आपण काल एक वेगळी संभाव्य प्रश्नपत्रिका बघितली होती जी की जलसंपदा विभाग भरती संदर्भात अगदी TCS पॅटर्ननुसार त्याबरोबर सगळ्यात आगळे-वेगळे प्रश्न जे की परीक्षेशी रिलेटेड आणि इंटरलिंक होते तेच प्रश्न आपण बघितले होते। तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की आपण कशा प्रकारचं कंटेंट या ठिकाणी घेऊन येत आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा असणार आहे, ज्यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडीचा समावेश आहे आणि जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावयास मिळतील तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे। प्रश्नाचा लेवल TCS पॅटर्ननुसार असल्यामुळे तुम्हाला प्रश्न थोडेसे वेगळे वाटू शकतात। आपण जनरली जे प्रश्न स्किप करतो त्या प्रश्नाचा मी या ठिकाणी समावेश केलेला आहे। तर चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि TCS या परीक्षेमध्ये विविध TCSच्या जे परीक्षा असतात त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले असल्यामुळे आपण तेच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र अप टू डेट म्हणजे अर्थात अपडेटेड केलेले प्रश्न आहेत आणि त्यामध्ये काय एडिशन करून देखील आपण प्रश्न घेतलेले आहेत। तर पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कोठे पार पडली असं आपल्याला विचारलेलं आहे। 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कोठे पार पडली आहे। तर बघा, पहिला क्रमांक आहे नागपूर, दुसरा पर्याय आहे पुणे, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे दिल्ली। मित्रो, महत्त्वाचा प्रश्न आहे, ही जी काँग्रेस परिषद आहे ती नागपूरमध्ये या ठिकाणी पार पडली, त्यामुळे हा प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। परीक्षा महाराष्ट्रात होत आहे आणि परीक्षा ही TCS घेत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर। त्यानंतर बघा पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 1960च्या सिंधू जल करारामध्ये IWT सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली? पुढीलपैकी कोणता देशाने नोटीस बजावली पाकिस्तानला असं आपल्याला विचारलेलं आहे। आणि हा जो करार आहे सिंधू जल करार तो 1960ला झाला होता। भारत आणि पाकिस्तान यामध्ये करार झाल्यामुळे पाकिस्तानला भारताने या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं, भारत। त्यानंतर बघा पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्राची 2023ची जल परिषद, त्यालाच आपण वॉटर कॉन्फरन्स असं देखील म्हणतो, ती कुठे पार पडली आपल्याला विचारलेला आहे। हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, जलसंपदा विभागाची भरती असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर बघा पर्याय आपल्याला पुढील दिलेले आहेत, न्यूयॉर्क, दुसऱ्या क्रमांकाचा आहे चीन, त्याबरोबर श्रीलंका किंवा भारत। तर योग्य उत्तर आहे बघा याचं मित्र हो, न्यूयॉर्क। योग्य उत्तर काय असणार आहे? न्यूयॉर्क याचं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बघू शकता तुम्ही। हे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत आणि एकाच रीडिंगमध्ये तुम्ही तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सध्या परीक्षा चालू आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलसोबत जोडून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। बघा, जागतिक आनंद अहवाल क्रमवारी 2023मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, त्याचे पर्याय दिलेत बघा, 101, 136, 126 का 99। तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, भारत हा जागतिक आनंद अहवाल क्रमवारीमध्ये 126व्या स्थानावर आहे विद्यार्थी मित्र हो। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 126व्या स्थानावर आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 32वा सरस्वती सन्मान 2022 हा पुरस्कार पुढीलपैकी कोणास मिळाला? बघा, 32वा सरस्वती सन्मान 2022चा पुरस्कार आहे जो 23मध्ये दिला गेला असल्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे। तर पुढीलपैकी कोणास मिळाला असं आपल्याला विचारलेलं आहे। पहिल्या क्रमांकाचा पर्याय आहे हरिवंशराय बच्चन, दुसरा आहे शिवशंकरी, तिसरा आहे लता मंगेशकर आणि चौथा आहे आशा भोसले। तर योग्य उत्तर आहे बघा याचं शिवशंकरी। शिवशंकरी यांना सरस्वती सन्मान 2022चा पुरस्कार मिळाला आहे। ते तमिळी लेखक आहेत, हे देखील खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा पुढील प्रश्न, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? 57वा ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला विचारलेला आहे। त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पर्याय बघा दामोदर मोजे, पंडित भीमसेन जोशी आणि हरिप्रसाद चौरसिया आणि चौथा पर्याय आहे अनुराधा पाटील। तर आपण सर्वांनी हा प्रश्न रिपीट झालेला बघितला आहे बऱ्याच परीक्षेमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या परीक्षा झाल्या आहेत MPSCच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झाला होता, त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे दामोदर मोजो। या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे, ते कोकणी लेखक आहेत, त्यांना 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे।
त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला आहे? मित्रो, पुरस्कारानंतर आपण राजकीय तसेच इंटरनॅशनल, नॅशनल, त्याबरोबरच क्रीडा, अंतरिक्ष या सर्व घडामोडीचा प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे, त्यामुळे तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला आहे आणि 2023चा हा पुरस्कार आहे? पर्याय आहे दामोदर मोजे, दुसरा आहे आशा भोसले, तिसरा आहे हरिप्रसाद चौरसिया आणि चौथा आहे अनुराधा पाटील. तर योग्य उत्तर आहे आशा भोसले यांना 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. आशा भोसले यांना, जे की लता दीदींच्या भगिनी आहेत, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला असं आपल्याला विचारलेलं आहे. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. नरेंद्र मोदी, शरद पवार, अमित शहा किंवा उद्धव ठाकरे? तर बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हा जो पुरस्कार आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पुढील आहे 2023ची मिस इंडिया पुढीलपैकी कोण ठरली? बघा, 2023ची मिस इंडिया जी स्पर्धा झाली होती तिची विजेता कोण ठरली होती आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे अनन्या पांडे, दुसरा आहे उर्फी जावेद, तिसरा आहे सुहाना खान आणि चौथा आहे नंदिनी गुप्ता. तर बघा, खूप महत्त्वाचं आहे, 2023ची मिस इंडिया जी आहे ती नंदिनी गुप्ता ठरली होती. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2023ची मिस इंडिया नंदिनी गुप्ता, नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? संविधान दिवस कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 13 ऑक्टोंबर किंवा 15 ऑगस्ट? तर आपणा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, 26 नोव्हेंबरला या ठिकाणी संविधान दिवस साजरा केला जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर जनगणना करण्यात आली? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न येऊ शकतो. मित्र, मी थोडंसं स्लो घेत आहे कारण तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करण्याची गरज पडू नये, त्यामुळे मी थोडंसं स्लो घेत आहे आणि तुम्हाला यामध्येच संपूर्ण प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी पाठ होऊन जातील किंवा तुम्ही ते परीक्षेमध्ये अगदी अचूकपणे सोडू शकता. तर बघा, कोणत्या राज्यामध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर जनगणना करण्यात आली आपल्याला विचारलेलं आहे? महाराष्ट्र पर्यायामध्ये आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर बिहार आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे. तर योग्य उत्तर आहे मित्र याचं उत्तर प्रदेशमध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर या ठिकाणी जनगणना करण्यात आली होती. त्यानंतर राजस्थानने देखील अशाच प्रकारची जनगणना केली आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे? मित्रो, भारत सरकार जे आहे विविध प्रकारचे ऑपरेशन अवलंबित असतं, विविध मोहिमा राबवित असतं, त्यामध्येच एक ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय दिले आहेत बघा, इस्रायलमधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी, काश्मीरमधील दंगलीसाठी, तिसरा आहे अमेरिकेतील भारतीय नागरिकांसाठी आणि चौथ्या क्रमांकाचा पर्याय आहे कॅनडामधील भारतीय नागरिकांसाठी. तर बघा, इस्रायलमधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन अजय या ठिकाणी अवलंबिण्यात आलं होतं, त्यामुळे खूप महत्त्वाची मोहीम होती. ऑपरेशन अजय ही इस्रायलमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी या ठिकाणी अवलंबिण्यात आली होती, जे मागं युद्ध चालू होतं. बरोबर आहे. त्यानंतर वळूया पुढे. जागतिक भूक निर्देशांक क्रमवारीत भारत 125 देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? बघा, जागतिक भूक निर्देशांक जो आहे त्यामध्ये 125 देशांची क्रमवारी जाहीर केली होती, त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक होता हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पर्याय दिले आहेत बघा, 124, त्यानंतर आहे 111, त्यानंतर 190 आणि शेवटचा आहे 126. तर बघा, खूप महत्त्वाचा आकडा आहे, तो आहे 111, म्हणजे अर्थातच 111 या ठिकाणी भारताचा क्रमांक होता जागतिक भूक निर्देशांकामध्ये, तुमच्या लक्षात असेलच. त्यानंतर बघा, भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आलेले आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिले आहेत ग्वालियर, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे कलकत्ता आणि चौथा आहे मुंबई. तर बघू शकता, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ग्वालियर, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. ग्वालियरमध्ये दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेलं आहे.
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्वालियर मध्य प्रदेश, तुम्हाला राज्य देखील विचारू शकतात, त्यामुळे मध्य प्रदेश देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे. त्यानंतर बघा, अलीकडे नुकत्याच कोणत्या राज्यांनी महिलांसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण घोषित केले आहे? बघा, महिलांसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण घोषित करणारे राज्य कोणते आपल्याला विचारले आहे? पहिला क्रमांक आहे केरळ, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे हरियाणा आणि चौथा आहे मध्य प्रदेश. मित्रो, आपण जास्त सुविधा म्हटलं की आपण केरळ सर्वप्रथम क्लिक करत असतो, पण या प्रश्नामध्ये तसं नाही. प्रत्येक परीक्षेमध्ये असे ट्रिकी क्वेश्चन असतात जे की आपण चुका करावं असं परीक्षा एक्झामिनरचं मत असतं, पण तसं न करता आपण कन्सेप्ट लक्षात ठेवली तर आपलं काम या ठिकाणी होणार आहे, आपले प्रश्न अचूक येणार आहेत. तर योग्य उत्तर आहे बघा, मध्य प्रदेश या राज्याने महिलांसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण घोषित केलेलं आहे. ते राज्य आहे मध्य प्रदेश. त्यानंतर बघा, भारतातील पहिला सोलर सायकल ट्रॅक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? बघा, सायकल ट्रॅक आणि त्यावरून सोलार पॅनल असा हा ट्रॅक असणार आहे, तो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आपल्याला विचारलं आहे. बघा, पर्याय दिले आहेत गांधीनगर, दुसरा आहे हैदराबाद, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे मुंबई आणि चौथा आहे बेंगळुरू. त्याला आपण बंगळुरू देखील म्हणतो, बँगलोर. तर योग्य उत्तर आहे मित्र याचं हैदराबाद. हैदराबादमध्ये या ठिकाणी सोलार सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, भारतातील जुन्या संसदेचे नवीन नाव कोणते ठेवण्यात आले? बरोबर आहे, अगोदरची जी आपली जुनी संसद होती तिचं आता नामकरण काय करण्यात आलेलं आहे? माननीय पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी त्याचे नाव काय केले होते? आपल्याला मागच आपण तुम्ही वाचला असाल बघा, संविधान सदन, शांती सदन, भक्ती सदन की मुक्ती सदन. तर मित्रो, अगदी सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवण्याजोगा आहे. संविधान सदन असं जुन्या संसदेचं नामकरण करण्यात आलेलं आहे, जे की नवीन संसद बनवल्याच्या नंतर जुन्या संसदेचं नाव संविधान सदन किंवा संविधान भवन आपण त्याला म्हणू शकतो, असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, G20ची बैठक पुढीलपैकी कोणत्या शहरात पार पडली? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यावेळेची जी G20ची बैठक आहे ती भारतामध्ये होणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे भारतामधील कोणत्या ठिकाणी व कोणत्या शहरामध्ये आपल्याला विचारू शकतात. त्यामुळे बघा, पर्याय दिले आहे दीक्षाभूमी नागपूर, शिवाजी पार्क मुंबई, प्रगती मैदान दिल्ली का प्रगती मैदान मुंबई. तर बघा, खूप महत्त्वाचं आहे, प्रगती मैदान दिल्ली. अर्थातच दिल्लीमध्ये G20ची बैठक पार पडली होती. त्याच्या विविध बैठका आर्थिक, सांस्कृतिक या वेगवेगळ्या शहरामध्ये पार पडल्या आहेत, पण एक महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे आपण तो या ठिकाणी घेतलेला आहे. तर G20ची बैठक ही दिल्ली या ठिकाणी पार पडली. त्यानंतर बघा, एशिया कप 2023चा उपविजेता संघ पुढीलपैकी कोणता आहे? मित्रो, आपण लगेच बघतो, प्रश्न नीट वाचत नाही, आपण विजेता संघ म्हणून लगेच भारत किंवा इंडियावर क्लिक करून लगेच येतो. नंतर घरी आल्याच्यानंतर आपल्याला समजतं की आपला प्रश्न चुकलेला आहे, आपण सिली मिस्टेक केलेली आहे. त्यामुळे प्रश्न कितीही जरी सोपा असलं तर तुम्ही व्यवस्थित रीड करणं गरजेचं असतं. बघा, एशिया कप 2023चा उपविजेता संघ पुढीलपैकी कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिले आहेत आपल्याला अफगाणिस्तान, दुसरा आहे पाकिस्तान, तिसरा आहे श्रीलंका आणि चौथा आहे भारत. तर बघा, आशिया कप जो आहे भारताने जिंकला होता, तो श्रीलंकाला हरवून भारताने हा कप जिंकला होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर श्रीलंका असणार आहे. 2023चा उपविजेता संघ होता एशिया कपमधील श्रीलंका. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न बघा, सात्विक आणि चिराग ही नावे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मित्रो, TCS असे आपल्याला नावे देत असतं आणि तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं आपल्याला प्रत्येक वेळेस विचारत असतं. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ही नावे जी आहेत ही डबल टेनिस म्हणजे अर्थातच ही बॅडमिंटनशी रिलेटेड नावे आहेत. सात्विक आणि चिराग ही जोडी आहे, हे डबल्समध्ये खेळतात आणि जास्तीत जास्त गोल्ड मेडल यांनी पटकावले आहेत. त्यामुळे हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर सात्विक आणि चिराग ही जी दोन नावे आहेत बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टार पॉईंट आहे, हा येऊ शकतो प्रश्न. त्यानंतर बघा, नाटोचा 31वा सदस्य पुढीलपैकी कोणता देश बनला आहे? बघा, नाटोवर बऱ्याच ठिकाणी प्रश्न येत असतात, त्यामुळे आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत जे की तुम्ही स्किप करता जनरली, तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पर्याय दिला तर आपल्याला चीन, दुसऱ्या क्रमांकाचा आहे फिनलँड, तिसरा आहे अमेरिका आणि चौथा आहे भारत. तर बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नाटोचा 31वा सदस्य फिनलँड हा देश बनला आहे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. फिनलँड हा नाटोचा 31वा सदस्य देश बनला आहे. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणत्या देशाने प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे? मित्रो, भारतामध्ये बऱ्याच राज्यांनी प्लास्टिकवर बंदी घातलेली आहे, पण पूर्णपणे बंदी नाहीत.
काहीतरी कमी जाडीची प्लास्टिक वापरण्यास आत्ताही परवानगी आहे MM मध्ये, तर बघू शकता. तर पूर्णपणे वापरावर बंदी घालणारा देश आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. तर पर्याय दिले आहेत. पहिला आहे न्यूझीलंड, दुसरा आहे भारत, त्यानंतर रशिया आणि शेवटचा आहे इंग्लंड. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो न्यूझीलंड या देशाने प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे या ठिकाणी बंदी घातली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतो, त्यामुळे न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे पुढीलपैकी कोण होते. बऱ्याच TCSच्या व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झाला होता, त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा पर्याय दिले आहेत. जो बायडन, दुसरा आहे अंजेला मार्केल, तिसरा आहे बराक ओबामा आणि चौथा आहे अब्देल फतह इल सिसी. तर बघू शकता यामध्ये या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे जे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन झाला होता 2023चा, त्याचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी इजिप्तचे अब्देल फतह अल सिसी हे होते. हे खूप महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामकरण कोणते करण्यात आले. मित्रो नामकरण आपण मोठे मोठे बघितलं होतं. अलाहाबादचं प्रयागराज, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, असे विविध नाव आपण या ठिकाणी बघितलं होतं. पण एक महत्त्वाची नावे आपल्या सर्वांना लक्षात असतात, पण असे छोटे मोठे जे नामकरण झाले असतात ते आपण स्किप करतो. पण परीक्षेमध्ये आजकाल असेच प्रश्न येत असल्यामुळे मी ते प्रश्न न घेता अशा प्रकारचे प्रश्न घेतले, जेणेकरून तुम्हाला एक वेगळा कंटेंट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टिकोनातूनच हे प्रश्न घेतले आहेत. तर बघा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामकरण कोणते करण्यात आले आहे या ठिकाणी बघू शकता. पहिला पर्याय आहे अटल बिहारी वाजपेयी, दुसरा आहे CD देशमुख, तिसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथा आहे राजीव गांधी. तर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते CD देशमुख, त्यांच्या नावावरून चर्चगेटचे या ठिकाणी नामकरण करण्यात आलेले आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईचं जे चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव आता CD देशमुख असं करण्यात आलेलं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रो. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये भरपूर इम्पॉर्टंट अशा टॉपिकवर मी घेऊन येणार आहे. त्यानंतर मराठी व्याकरणचे देखील प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न मी घेणार आहे जे की रिपीट झालेले आहेत. त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा देशातील पहिली पाण्यावरील मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मित्रो प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. पाण्यावरील म्हणजे पाण्यावर म्हणजे इंधनाचा वापर म्हणून पाणी केलेला नसून फक्त पाण्यावर चालणारी मेट्रो, म्हणजे अर्थातच पाण्यावर एक जहाज असतं त्याला मेट्रो म्हणण्यात आलेलं आहे. तर अशी मेट्रो कोण्या ठिकाणी सुरू करण्यात आली आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय आहेत कोची, दुसरा आहे निकोबार, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे केरळ. तर योग्य उत्तर आहे मित्रो कोचीमध्ये या ठिकाणी पाण्यावरील मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलं होतं. तर कोची हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणाची EDच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. मित्रो आपण ED सध्या चर्चेमध्ये खूप नाव ऐकत असतो, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट त्यालाच आपण म्हणतो. तर त्याच्या प्रमुखापदी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर पर्याय दिलेत अनुप कुमार, दुसरा आहे राहुल नवीन, तिसरा आहे अजित डोवाल, चौथा आहे समीर वानखेडे. तर बघा योग्य उत्तर आहे याचं राहुल नवीन यांची EDच्या प्रमुखापदी निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राहुल नवीन हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात. सर्वांचे पेपर या ठिकाणी स्टार्ट झालेले आहेत. ज्यांचा पेपर ज्या दिवशी आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून गेला तर त्यांना नक्कीच बेनिफिट होईल. त्याबरोबरच पहिला व्हिडिओ ज्यांनी बघितला नव्हता जे की जलसंपदा विभागावर आधारित संपूर्ण प्रश्नाचा आपण पहिली टेस्ट घेतली होती त्यामध्ये समावेश केला आहे, तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करतो. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यासच व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद, वंदे मातरम.